संत मेरी मॅग्दलेनाचा सण, मुळगावचा सण, आणि त्यानिमित्ते माझाही जावई शेल्डन ह्याने खास आणलेले आहेत आणि ते आता कसं त्याची प्रक्रिया करणार आहे, कसे कापणार, कसे भरणार, ते तुम्हाला सगळं दाखवतो. ओके, ते तुमच्यासाठी खास. ओके, तसं म्हणजे वसेचे डिश सर्गे कसे भरतात हे तुम्हाला दाखवतो. ओके, सो पाहाच तुम्ही कसा कट करतो ते तुम्हाला दाखवतो सगळं. आणि हे सगळे चारी पापलेट आता सगळे कट करून कसे मी चिरणार आहे ते तुम्हाला दाखवतो. बघाच, तुम्हाला सुद्धा हे आवडेल. आलं का लक्षात? असा हा पापलेट आणि चिरणार कसा ते पण तुम्हाला दाखवतो. हा एक झाला, आता हा दुसरा घेतोय लगेच. हे दोन पण होते, दुरा पण होते. हा एक इकडे तुमच्या समोर इकडे ठेवलेला आहे, एक हा झालेला आहे. आता हा 2 नंबर, दुसरा, चांगल्या प्रकारे असा साफ करून घ्यायचा. आणि हा आता तिसरा पापलेट, तो पण कट करतो. असा कसा तुम्हाला दाखवतो. हा बघा, मस्तपैकी एकदम. आज मुळगावच्या सणाचं खास औचित्य साधलेलं आहे. ओके, तर तुम्ही पण या. संध्याकाळी कार्यक्रम आहे मुळगावला, आनंद मेळा आहे मस्तपैकी. आपण जाऊया सगळे तिकडे आणि धमाल करू एकदम. हा तिसरा कापलेला आहे आणि हा चौथा सुद्धा कापत आहे मस्तपैकी. असा पहिला साफ करून घ्यायचा. हा नायगाव कोब्यावरून हे खास आणलेला आहे. मस्त मोठी सुरमई देखील आणली होती आणि हे खास आणलेले आहेत मुळगावच्या सणासाठी. हे आता चारी कापलेले आहेत. हे बघा, मला मी दाखवतो. हे असे चारी साफ केलेले आहेत आणि असे कापलेले आहेत. आणि आता हे कसे चिरणार, ह्याच्यामध्ये कशी मसाला भरणार ते पण तुम्हाला दाखवतो. ओके, आता पापलेट कशी साफ केली दाखवली आणि आता कशी चिरतो चटणी भरण्यासाठी. चटणी खास स्पेशल तयार केलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आणि ही आता कशी चिरतो ते तुम्हाला दाखवतो. ओके, सो बघा तुम्ही. एक होरी घेऊन दुसरी घ्यायची असते त्यावेळेला, म्हणजे व्यवस्थित कापलं गेलं पाहिजे म्हणून. ओके, सुऱ्या अशा बदलाव्या लागतात त्याच्याकरता. माझी आई जेव्हा होती तेव्हा आईसुद्धा अशी भरायची, आईच कापायची. पण आता आईची पद्धत बघून मी पण शिकलेलो आहे आणि आता मीचे भरून देतो. आता हे नंतर याच्या पोटातलं वगैरे सगळं काढायचं आहे. तर हे सगळं असं तुम्हाला दाखवतो. आता हा कापलेला आहे, असाच दुसरा घेतो आता, तो पण तुम्ही बघालच. असं तर चांगल्या प्रकारे चिरला. मध्ये मध्ये बोललं का कॉमेंट्री दिली तर जरा बरं वाटते, नाही का? तर काहीतरी आपला चाललंय, या काय बोलत नाही काय नाही असं मुका व्हायला नको. ठीक आहे, बरोबर ना? हे सगळं असं ह्या 2-2 सुऱ्या. आणि या सुऱ्या स्पेशल माझ्या मुलीने खास मागवलेल्या आहेत. ओरिजिनल पिजन कंपनीच्या आहेत. त्याने हा आता ह्या दुसऱ्या आम्ही ट्राय करायला लावलेली आहे आज. त्या अशा आहेत त्या सुऱ्या. ओके, ऑनलाईन खास मागवलेल्या आहेत ह्या सुऱ्या. अतिशय चांगल्या सुऱ्या आहेत. आणि ह्या अशा, तर हा असा चिरलेला आहे. आणि हे मी तुम्हाला दाखवतो आता मी कसे चिरलेले आहेत ते. हे चारी कसे चिरलेले आहेत हे बघा. हे 2 असे. ओके, आता हे साफ केलेले करणार मी. सगळं चिरलेलं असं दाखवतो. आणि हे दुसरे 2 म्हणजे एका ॲट अ टाईम. आज मुळगावच्या सण आहे आणि मुळगावच्या सणासाठी जावयाने खास एकदम हे बघा असे हे 4 असे चिरलेले आहेत. आता पुढची प्रोसिजर पण तुम्हाला दाखवतो. ओके, सगळे साफ वगैरे करतो. धन्यवाद. आणि चटणी तयार केलेली आहे आता
आणि चटणी म्हणजे मिक्सरची नाही, तर खास पाट्यावर वाटून ही चटणी तुमच्यासाठी केलेली आहे। ही बघा, ही चटणी आता मी या पापलेटमध्ये भरणार आहे। अतिशय मस्त चटणी बनवलेली आहे। ओके हां, आणि चटणी बनवण्यासाठी आता ही पापलेट मी घेतो आणि आता चटणी। ओके, ही चटणी आता भरताना मी तुम्हाला दाखवतो, कारण मला 4 भरायचे आहेत, त्यामुळे मी चौघांसाठी हे खास मला असं करावंच लागेल। ओके, 4 मला भरायचे आहेत, त्यामुळे त्या हिशोबाने मला ही चटणी सगळे हिशोब करावं लागतील त्याचा। ठीक आहे, तर मी आता ही चटणी इथे घेतो, अशी तुम्हाला दाखवतो। ही बघा चटणी कशी भरायची ती। ठीक आहे, चटणी ही बघा, अशी चटणी याच्यामध्ये भरायची मस्तपैकी। आणि मग चटणी नुसती भरायची नाही, तर ही अशी याला अशी पण लावली गेली पाहिजे। अशी ह्याला अशी लावली तर फार मस्त होते हे सगळं अगदी। आणि ह्याच्यामध्ये विनेगर पण टाकलेली आहे। चटणी ही जेव्हा फ्राय केली त्या चटणीमध्ये विनेगर पण टाकलेली आहे। विनेगर आपण ज्याला इनांगरी म्हणतो, घरच्या भाषेत इनांगरी, चांगल्या क्वालिटीची इनांगरी, ज्यामुळे त्याला चांगली चव येते। ओके, असं सगळं हे आहे, तुम्हाला दाखवतो। अनेक जण असे व्हिडिओ बनवत असतात, पण माझ्या पोरांना आवड, मला ते काय यूट्यूबचं तेवढं, माझ्या पोरांना हौस आहे, मला सुद्धा हौस आहे, पण त्याच्यातलं ज्ञान माझ्या मुलांना जास्त आहे, माझ्या मुलाला, त्यामुळे ते सगळं करतात। आणि हे सगळं मच्छी कापायचं काम माझं। ओके, समजा हे आता तयार झालेलं आहे, याच्यात मी भरला असा हात इथून असा दाबला आणि असा आता दुसरा भरतो, आणि त्याला नंतर सुताने बांधणार मी। सुताने कसा बांधणार ते पण तुम्हाला मी दाखवतो। ओके, आता एकामध्ये भरलेला आहे, आता मी दुसरा घेतो तसाच भरण्यासाठी। असा ओके, हा भरण्यासाठी असं याच्यात ही चटणी आणि हे सगळं जे आहे ते असं जर लावलं तर त्याला खूप मस्त एकदम चाखण्यासाठी एकदम चांगला आयटम आहे हा। तो ॲक्च्युली आता रिटायरमेंट माणूस आहे, त्यामुळे विचार होता की असं ह्याचं करावं का, पण ते सगळं बऱ्यापैकी मेहनत आहे आणि तो झंझटमारी करायला नको म्हणून याच्या मागे लागत नाही। तर बरेच लोक मला सांगतात, अरे हे याचं असं केलं तर तुझंच, पण नको, माझे मित्र कंपनी कधी आले ते आपण बसू, काय हरकत नाही। ओके, तर मी काय त्याचा बिझनेस काय काढणार नाही, मला हौस आहे म्हणून सगळं करतोय। ओके, तर माझा जावई मच्छी आणतो, मुलगासुद्धा कधी आणतो, आणि मग आम्ही माझी मुली अशी मस्त चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवतो। आणि हा आता दुसरा, आणि ह्याचं पोट म्हणजे ह्याचा अशी लेवल करण्यासाठी। आणि हे भरून झाल्यावरती नंतर ओव्हनमध्ये जा, ओव्हनमध्ये खास आम्ही काल याच्यात हे केले होते, कालच आम्ही 2 भरले होते। आता हा आता तिसऱ्यामध्ये मी भरतो, हे तुम्हाला दाखवतो। तिसऱ्यामध्ये हे बघा, ही चटणी। ओके, बघताय ना? ओके, तिसरा घेतलेला आहे। मस्त असा भरून घ्यायचा। ही चटणी इथे पण अशी थोडी लावली गेली पाहिजे, तर त्याला मस्त आहे। असा लावायचा, इथून ह्याला असा लावायचा। ओके ओके, आता तिसरा आणि आता मी चौथा घेतो। ओके, हे तुमच्या माहितीसाठी अतिशय मस्त। आता ह्या सूत घेतलेला आहे, आणि हे का बांधतो, कारण हे जर तुम्ही असं बांधलं नाही तर जेव्हा ते फ्राय होणार तेव्हा सगळं उघडलं जाते, तर ते उघडू नये म्हणून हे असं याला हे फ्राय, त्याच्यासाठी हे असं बांधायचं असतं। बांधलं तर फार मस्त राहते ते। ओके, चांगल्या प्रकारे हे असं राहते, असं चांगलं बांधून घ्यायचं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे मस्त राहते। आणि असं बांधलं का सुंदर राहते ते, म्हणजे उघडत नाही। ओके, असं उघडत नाही ते, असं त्याच्याकरता हे असं बांधून घ्यायचं। आणि आता तुम्हाला दाखवतो असं असं गाठ मारून हा रेडी पोझिशन आता हा ओव्हनमध्ये जाण्यासाठी तयार आहे। हा एक झाला, आणि हा आता दुसरा भरून झालेला आहे आणि ओव्हनमध्ये जाण्यासाठी रेडी।
ओके, हा आता दुसरा. ओके, आणि हा आता तिसरा. ओके, हा पण ओव्हनमध्ये जाण्यासाठी रेडी. अतिशय मस्त ओव्हनमध्ये जाण्यासाठी रेडी आहे. आणि हा तर चौथा, तो देखील ओव्हनमध्ये जाण्यासाठी रेडी. ओके, आता हे असे 1 2 3 आणि हे 4. ओके, रेडी कम्प्लिटली. सो हा व्हिडिओ आता सगळं ओव्हनमध्ये चाललेला आहे आणि हा तुम्ही बघताय त्याबद्दल धन्यवाद. अजून देखील दुसरा असा केलेला आहे आणि हे सगळं तुमच्या. आणि चटणी कशी बनवायची, ही पाट्यावरची चटणी आहे आणि जर मिक्सरला लावली तरी पण चालेल, परंतु मिक्सरपेक्षा पाट्यावरच्या चटणीला जास्त चव लागते. हे तुमच्या माहितीसाठी. ओके, सो थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.